चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद करून 3,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तसेच 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1-2 ला यश आलेलं आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहर यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी रस्त्याने जात असताना स्वामी विवेकानंद हॉल, स्टेट बँक, इंदिरानगर येथे ग्रे रंगाच्या ॲक्टिवावरील एका इसमाने फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन निघून गेला। याबाबत इंदिरानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या अनुषंगानं आरोपीच्या शोधासाठी सुमारे 60 ठिकाणचे CCTV फुटेजची तपासणी करण्यात येऊन आरोपी राहत असलेल्या ठिकाणापर्यंत पोलीस पथक पोहोचले। तर त्या परिसरात माहिती काढत असताना दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस हवालदार मनोज परदेसी, पोलीस हवालदार अतुल पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। आर्यन केटर्स विजयनगर नाशिक येथे कामाला असलेला सलमान नावाचा इसम याने सोनसाखळी चोरी केली आहे। तर तो इसम सोन्याची माळ विक्री करण्यासाठी विजयनगर आर्यन केटर्स समोर उभा आहे। त्यानुसार पोलीस पथकानं सापळा रचला आणि सलेमान चंगा खान वय वर्ष 30 राहणार अख्तर खान यांच्या आर्यन केटर्स दुकानामध्ये विनयनगर नाशिक याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातून मंगळसूत्र, बजाज ॲक्टिवा मोपड, मोबाईल फोन असा एकूण 2,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने गायकी कॉलनी दत्त मंदिर जवळ नाशिक रोड येथून 27 एप्रिल 2025 रोजी एका महिलेची चेन बळजबरीने हिसकावून निघून गेल्याचा गुन्हा दाखल केल्याची कबुली दिली होती। त्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली चेन ही त्याने त्याच्या मित्र अमोल मधुकर शहाणे वय वर्ष 46 याला विक्री केली असल्याचे त्याच्याकडून 14 ग्रॅम वजनाची 1,19,000 रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आलेली आहे। त्यानुसार त्याच्याकडे 2 गुन्हे उघडकीस आणून 2 आरोपी जेरबंद करून एकूण 3,47,000 रुपये किमतीची मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।